ट्रक चालकांचा संप सुरू आहे, अजितदादांच्या आवाजात काही सांगायचं आहे? आता खरं तर ट्रक चालकांच्या करता जर बोलायचं म्हटलं तर आता ह्याच मार्केटमध्ये मला कळालं की शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आता निलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी माल देखील खरेदी केला, परंतु काही ट्रक चालक म्हणतात की बाबा असं काल 2 दिवसाखाली का काहीतरीच ते 7 लाख रुपये त्याला दंड आणि काहीतरी 10 वर्षाची शिक्षा असंच काहीतरी तिथं कळालं. म्हणून ड्रायव्हर थोडंसं चिंतेत आहेत, कारण शेवटी प्रत्येक जणाला रस्त्यावरती आता 2 चाकीपासून ते 12, 14, 20 टायरापर्यंत असू दे बाबा, शेवटी कोण ॲक्सिडेंट करायचा म्हणून कोणी करत नसतं. त्याच्यामध्ये चुकून कुणाची चूक त्याच्यामध्ये लक्षात येत असते. शेवटी चुकीमुळंच हे होत असतं, हे जाणून बुजून कोण करत नाही. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आता जरी निर्णय घेतला असेल तर त्याच्यामध्ये काय बदलाव करता येईल, हा बदलाव करण्याच्या करता केंद्रामध्ये तशा पद्धतीनं सर्वच मंत्रिमंडळ त्या ठिकाणी येऊन कसं ड्रायव्हरला सुरक्षितता वाढवता येईल तशा पद्धतीची आपण तिथं सुरक्षा वाढवण्याच्या करता आपण जाणार आहोत. त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये देखील बैठक घेऊन कसं ड्रायव्हरचं ते 7 लाख आणि 10,000 त्याच्यामध्ये काय 10 वर्ष त्याच्यामध्ये काय बदल करता येईल तसा आपण बदल करणार आहोत. त्याच्यामुळं ड्रायव्हरनं त्याच्यामध्ये चिंता करण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी आपण सर्वजण ड्रायव्हर असतात, त्याच्यामध्ये प्रत्येकाला काळजी असते. आपण कसं सुरक्षितता त्याच्यामध्ये वाढवतो ती त्याच्यामध्ये आपण वाढवत असतो. कारण आता तुम्ही जर शहरामध्ये विचार केला थोडासा तर शहरामध्ये देखील गाड्या चिटकून असतात बाबांनो, 1 फुटाचं. आता मला कुणीतरी सांगितलं की RTOचा नियम 100 मीटर का काहीतरी आहे, परंतु तसं कोणी चालत नसतं. त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या त्याच्यामध्ये जबाबदारीमध्येच गाडी चालवली पाहिजे. कसं आपण आता मी मध्यंतरी देखील सांगितलं की बाबांनो जास्त वेळ तुम्ही ड्रायव्हिंग करू नका, कारण काही जण म्हणतो बाबा मी 22 तास चालवली, मी 20 तास. अरे बाबा 22 तास चालवले म्हणजे काय, तू काय तो हे झाला का? हे चालत नाही. आपल्याला साधारणपणे 24 तासामध्ये 7 ते 8 तासच आपण ड्रायव्हिंग केली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आराम देखील केला पाहिजे, कारण शेवटी आराम करत असाल तरच तुम्ही रोडवरती चांगली ड्रायव्हिंग करू शकता. आता या ट्रक चालकांच्या संपाचा शेतकऱ्यांवरती परिणाम होतोय, ते ट्रक चालकांना काही आवाहन करणार का अजितदादांच्या आवाज? नाही ते देखील करतो. शेवटी ट्रक चालकांना सुद्धा रोडवरून चालताना विदाऊट ड्रिंकचीच त्या ठिकाणी ड्रायव्हिंग केली पाहिजे. जर एखादा ट्रक चालक जर ड्रिंक करून ड्रायव्हिंग करत असेल तर त्याला ते कलम लागू झालंच पाहिजे ना. त्याला 20 वर्षाची सजा लागली पाहिजे. अरे बाबा तुला प्यायचीच नाही तर जा ना बाबा घरी जाऊन पे ना, रोडवर काय आहे. त्याच्यामुळं तिथं ती शिक्षा त्या व्यक्तीला ती कलम लागू झालं पाहिजे. ही शेतकऱ्यांसाठी आव्हान ट्रक चालकांना नाही, शेवटी कसं आहे, शेतकरी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना मी आवाहन करू शकतो, शेवटी आता जो काही शेतकऱ्यांचा रानामध्ये माल आहे तो ड्रायव्हरनी त्या ठिकाणी तो माल मार्केटमध्ये आणला पाहिजे पहिल्यांदा. कारण हे जरी असं झालं असलं तरी त्याच्यामध्ये बदलाव होणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा तोटा त्या ठिकाणी झाला न पाहिजे, हे कोणी सहन करणार नाही. आज शेतकरी अडचणीत आहे बाबांनो, तुमच्यामुळे जास्त तिथं अडचणीत येणार आहे याचा कुठेतरी आपण विचार करणार आहे का नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा ड्रायव्हरने देखील विचार केला पाहिजे. म्हणजे सरक अनगरचे शेतकरी आहेत आणि अजितदादांच्या आवाजामध्ये खास ड्रायव्हरांना ते आवाहन करतात आणि कांद्याची बाजाराची परिस्थिती देखील त्यांनी या माध्यमातून मांडली आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.